नमस्कार मित्रांनो, मी प्रदीप तारमळे आपणा सर्वांचे एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतोय. मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहाल तर ऊस गाळप धोरण 2025 हे महाराष्ट्र शासनाकडनं जाहीर केलेले आहे आणि त्याचा एक जी-आर देखील आपल्याला आलेला आहे. तर तो पॉईंट टू पॉईंट आपण मागे कव्हर केलाच होता. आता कारखानदारांकडून देखील आपण पाहाल तर पहिली उचलचे जे काही दर असतील ते दर निश्चित करण्यात आलेले आहेत. तर मग कोणत्या कारखानदारांकडून हे सर्व माहिती प्रोव्हाईड झालेली आहे, सविस्तर समजून घेणार आहोत. चॅनेल नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो, चॅनेल सबस्क्राईब केलं असेल आता पुढे जाल तर या ठिकाणी खूप महत्त्वाची माहिती असणार आहे. इथे आपण पाहाल तर ऊस कारखानदारांकडून जे आपण पाहाल पहिली उचल असते तिचे दर निश्चित करण्यात आलेले आहेत. महाराष्ट्र शासनाचा देखील अशा प्रकारचा जी-आर आला होता आणि यामध्ये आपण पाहाल तर 24-25साठी ऊस दर अदा करायचे धोरण निश्चित झालेले. हा जी-आर आणि या संबंधित माहिती आपण कव्हर केलेली आहे. तो व्हिडिओ पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. आता पुढे जाल या ठिकाणी आपण पाहाल तर सोलापूर तालुक्यातील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते की आमदार अभिजित पाटील आणि माजी आमदार बबनराव शिंदे यांनी देखील त्यांचे साखर कारखान्याचे दर जाहीर केलेले आहेत. यामध्ये प्रति उचल आपली पहिली उचल आहे त्यासाठी प्रति टन 3,500 रुपये असं दर या ठिकाणी यंदाचा निश्चित केलेले आहे. त्याचबरोबर दक्षिण व उत्तर सोलापूरमधील काही साखर कारखाने तेथील अद्याप दर जाहीर झालेले नाहीत. त्यावर आपण लक्ष ठेवून आहेत. दर जाहीर होताच आपल्यापर्यंत ते अपडेट्स या ठिकाणी पोहोचवलं जाईल. तर मित्रांनो, पुढे आपण पाहाल तर पुढे आपल्याला इस्लामपूरमधील राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे दर या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. यामध्ये आपण पाहाल तर त्यांचे 3 युनिट आहेत. तिन्ही युनिटचे दर निश्चित झालेले आहेत. पहिला साखराले आपण पाहाल युनिट, त्यानंतर सुरूळ युनिट आहे आणि त्यानंतर कारंदवाडी या युनिट आहे. ठीक आहे, तर या तिन्ही युनिट आहेत. त्यांचे तिन्ही युनिटसाठी सेम दर निश्चित करण्यात आलेले. पहिली उचल 3,000 रुपये 200 प्रति टनचा दर असणारे 3,200 रुपये प्रति टन अशा प्रकारचे दर या ठिकाणी ऊस उत्पादक शेतकरी बांधवांना प्राप्त होणार आहेत. मागील हंगामापेक्षा अपेक्षित दर होते त्याप्रमाणे या ठिकाणी कमी दर या राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखाने त्यांनी या ठिकाणी जाहीर केलेले. त्यामुळे एक नाराजी आपण पाहू शकता. परंतु जे काही अपडेट्स होते ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढील जे अपडेट्स मिळतील तशा प्रकारे माहिती मिळतच राहील. आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अनेक व्हिडिओ पाहू शकता. ठीक आहे, भेटणार आहोत पुढे. जय हिंद, धन्यवाद.